च्या मदतीनं धावफलक आहे तो ओपन झाला या ठिकाणी. एक सिंगल धाव पूर्ण केली आहे. स्ट्राईक मात्र रोटेट झाली आहे या ठिकाणी. ऑन स्ट्राईक वरती सूरज मालिक 6 चेंडू मध्ये 6 षटकार ठोकण्याचा कारनामा त्याच्या नावावरती आपल्याला पाहायला जरूर मिळाला. स्वतःच्या स्पर्धेमध्ये टिवरीचं ते मैदान, त्या मैदानावरती 6 मध्ये 6 ठोकले होते ह्याच खेळाडूने. ज्या बॅटिंग लाईफलाईन आपण पाहिली तर वाघोबा स्पोर्ट टिवरी या संघाकडे खूप स्ट्रॉंग आहे, परंतु आज खऱ्या अर्थानं भावेश पागी देखील मैदानाच्या आतमध्ये येईन. यावेळेस आपण पाहिला मिस टाइम स्ट्रोक समोरच्या दिशेने स्ट्रोक मात्र हिलायचा होता, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर एलिव्हेशन तेवढं प्रॉपर नव्हतं. झेलच्या स्वरूपामध्ये मात्र बाद झालेत. संपूर्ण संघ आपण पाहिला एकविरा स्पोर्ट वाकीपाडा तर परिपूर्ण आहे. सर्व खेळाडू या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कुणाल पागी, त्याचनंतर अनिकेत भोमटे देखील आहे. भरपूर फलंदाज आणि चांगले गोलंदाज देखील पाहायला मिळतात एकविरा स्पोर्ट वाकीपाडा टीम मध्ये. त्यांची देखील एक मोठी स्पर्धा आपण सातत्याने पाहिली आहे. जय बजरंग स्पोर्ट पालनापाड्याच्या त्या मैदानावरती चांगलं आयोजन नियोजन त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला जरूर पाहायला मिळालं आहे. वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये सध्या तरी त्यांचा संघ इन ऍक्शन मध्ये आई जागमाता चषक 2025 मध्ये कितकी बॉईजच्या या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. एक विकेट या ठिकाणी आपण पाहिली तर भावेश पागीने जरूर मिळवली आहे. यावेळेस डाव्या हाताचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये करण नाईक. नाईकला खलनायक बनावं लागेल, परंतु त्याच्या विरोधामध्ये काय जबरदस्त या ठिकाणी ही बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. परफेक्ट लेंथ यावेळेस हाताळली होती भावेशनं. मागच्या वर्षाचा काही हंगाम आपण पाहिला तर भावेश पागे जरूर आपल्या टीम पासून थोडासा मात्र मागे होता. हो यावेळेस मिस टाइम स्ट्रोक शॉर्ट विट आपला पकडला जाईल शेल आणि समाप्त होईल. करण नाईक ह्याचा खेळ आउट. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. विकेट क्रमांक दुसरा मात्र ठिकाणी डाऊन झालाय. सुरुवातीला आपण पाहिलं तर मग सूरज, त्याच्यानंतर करण आणि आता मात्र चित्तन आलेत मैदानाच्या आतमध्ये. चित्तन टोपले त्यांना देखील कोण विसरेल. गावदेवी स्पोर्ट पोमनच्या टीम मधून निश्चितच प्रतिनिधित्व करत असताना आपण त्यांना सातत्याने पाहिलंय, परंतु आज आपण त्यांना पाहिलं तर मग कायमचे स्थलांतर झालेत टिवरी या गावामध्ये आणि आज मात्र त्यांना टिवरीच्या संघामधून खेळताना पाहतोय. हो या ठिकाणी आपण पाहिलं तर बॅटची हलकीशी लिडिंग एज काम तमाम. आणखी एक विकेट डाऊन झाली आहे. काय जबरदस्त बॉलिंग करतोय भावेश पागी. बॅक टू बॅक दुसरा विकेट डाऊन. राजधानी नाती आपली मुंबई राजधानी. इकून गेलो इकून आलो ना ते ताज होटलासी. बोलून गेलो बिजून ताज होटलासी. बोलून गेलो
सो मच. इथे मात्र आता विचार करून चालणार नाहीयेत. वाघोबा स्पोर्ट टिवरी या संघाला स्ट्रगल करावे लागतील, प्रयत्न करावे लागतील. इथून त्यांना पार्टनरशिपची गरज आहे. विचार करत राहाल तर खचून जाल, परंतु प्रयत्न केले तर यशस्वी व्हाल. आणि ते प्रयत्न या ठिकाणी केले जातील का? हलक्या हातानं सॉफ्ट हँडने मात्र मिडॉपला ड्राईव्ह केलं होतं. एक सिंगल मात्र ठिकाणी पूर्ण केली आणि सिंगलच्या मदतीनं धावफलक आपण पाहिलं तर मग जाऊन पोहोचले दोन या आकड्यावरती. इथून आपण पाहिलं तर मग विकेट, हॅट्रिक, षटकारांची हॅट्रिक की मग चौकारांची हॅट्रिक पूर्ण केली तर आदरणीय सन्माननीय सुनीलजी लोखंडे साहेबांच्या माध्यमातून 250 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. साठी देखील पारितोषिक आहे. मैदानाच्या बाहेर मात्र झेल घ्या आणि 100 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून जरूर मिळवा. फक्त प्रेक्षकांसाठी आहे, खेळाडूंसाठी नाही, हे देखील लक्षात असू द्या. सुनीलजी लोखंडे साहेबांच्या माध्यमातून हे पारितोषिक या ठिकाणी जाहीर केलंय. धन्यवाद. चला मॅचच्या दिशेने फोकस करूया. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. धाव फलकावरती आपण धावा पाहिल्या तर आपल्याला पाहायला मिळत आहे त्या म्हणजेच 2-3 फलंदाज मात्र बाद केले भावेश बागेनं आणि त्याच्यानंतर फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. या पहिल्या ओव्हरमध्ये बॅकफूट वरती संघ जरूर पाहायला मिळालाय वाघोबा स्पोर्ट टिवरी संघ, परंतु फ्रंट वरती जर यायचं असेल तर इथून मात्र चांगले पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. 2 खेळाडू आपण पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. निलेश आहे आणि त्याला साथ देण्याकरिता जयेश वर्गना. या 2 खेळाडूंचा चालणं खूप गरजेचं आहे वाघोबा स्पोर्ट टिवरी संघासाठी. फिल्डिंग मध्ये थोडासा मात्र बदलाव या ठिकाणी जरूर केला गेलाय. बॉलिंग ट्रॅक वरती आंद्रे रसल ऑफ जोफ्रा अर्चरची स्टाईल आहे. यावेळेस आपण पाहिलं तर पहिला बॉल रुपेशचा मात्र आपण या ठिकाणी पाहिला तर वेगवान होता. गती फार पाहायला मिळाली होती आणि योग्य ते दिशा देखील पाहायला मिळाली. पहिला बॉल डॉटच्या स्वरूपामध्ये फेकला गेलाय आणि ज्या वेळेस पहिला बॉल गोलंदाजाकडून डॉट येतो ना त्यावेळेस त्याचं कॉन्फिडन्स थोडंसं वाढलं जातं. यावेळेस हॅप्टॅकर लेन होती डाव्या एसटीच्या बाहेर. पंच आपण या ठिकाणी पाहिले तर वैभव धून सरांचा हा व्हाईट बॉलचा इशारा आमच्या गुणलेखनापर्यंत पोहोचला गेलाय. त्याच्यानंतर स्क्वेअरलेगचे पंच अतुलजी राव एक चांगले अंपायरिंग हे मान्यता प्राप्त पंच आहेत आपल्या असोसिएशनचे. षटकातील पुढील बॉल यावेळेस साडव्या बॅटनं चेंडूला हाफ व्हॉलीवर घेतलं होतं, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर फटक्यामध्ये तेवढी ताकद नव्हती आणि झेलच्या स्वरूपामध्ये जयेश याची खेळी देखील संपुष्टात येते. जाईल तो डगआउटच्या आशयाला. थँक्यू. लोटीचा बीट पोरी लोटीचा बीट तुझी ना माझी जोडी आहे हिट. बीट लोटीचा बीट पोरी लोटीचा बीट तुझी ना माझी जोडी आहे. पुरी थांब थांब ग तुझ्याशीच आहे मला काम ग. थांब थांब ग पोरी थांब थांब ग तुझ्याशीच आहे मला काम ग. लांब लांब र पोरा लांब लांब र नांगर कोणी तर काढल काम र. लांब लांब र पोरा लांब लांब. षटकातील या ठिकाणी आपण पाहिला तर पुढील बॉल देखील खूप चांगला या ठिकाणी पाहायला मिळालाय.
एक सिंगल मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी पूर्ण केली आहे. सिंगलच्या मदतीनं मंद मंद पावलाने हे धावफलक मात्र पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते. जाऊन पुसते 4 या कड्यावरती. सुरुवात जी स्ट्रॉंग व्हायला हवी होती वाघोस्फोट टिवरी या संघाची ती झाली नाहीये. गोलंदाजी अगदी योग्य पाहायला मिळाली भावेश पागीकडनं. एकविरा स्पोर्ट वाकीपाडा टीम आज पूर्णपणे पॅक आहे. अनेक पारितोषिके त्यांच्या नावावरती देखील आपल्याला पाहायला मिळालेत. त्यांच्याकडे गेम प्लॅनिंग ची जी टेक्नॉलॉजी आहे ती खूप चांगली पाहायला मिळते आणि हे व्हायला हवं प्रत्येक टीम मध्ये. यावेळेस ट्रॅकर बॉल लाकूड टप्प्याची लेंद चेंडूला पाठवलंय मिड विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर 6 धावांड करता इथे षटकार. पुरी लोटीचा बेट तुझी ना माझी जोडी आहे. गोड गोड बोलून ना करू नको चीट हिला तिला नांगून ना कर डिलीट. पोरा गोड गोड बोलून ना करू नको चीट हिला तिला नांगून ना कर डिलीट. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. आमच्यापर्यंत एक चावी आल्या बट बजाज गाडीची आहे पण बजाजची कुठली गाडी आहे हे नक्की माहिती नाहीये. चावीवरती बजाज नाव आहे जरूर. कोणाची चावी आहे उलग पटवा आणि घेऊन जा. ट्रॅकर लेन होती त्याचा परिपूर्ण या ठिकाणी फायदा उचललाय निलेश परेडनं. कालच्या दिवसामध्ये निलेश परेडने देखील चांगला खेळ केला होता आई गावदेवी चषक चिंचोटीच्या त्या स्पर्धेमध्ये. रुपेशचा पुढील बॉल यावेळेस आपण पाहतोय चांगला पुन्हा एकदा स्ट्रोक आहे. ओहो झाली आहे मिस्टेक परंतु पुन्हा एकदा दुसऱ्या आयटम मध्ये चेंडूला स्टॉप करण्यामध्ये यशस्वी झाले. एक सिंगल मात्र या ठिकाणी पूर्ण होईल. सिंगलच्या मदतीनं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक आपण पाहिलं तर पोहोचलं गेलंय 12च्या घरामध्ये 11च्या घरामध्ये 11 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर मग 3 मध्ये 8 या कड्यावरती खेळतोय निलेश परेड आणि त्याला साथ देतोय प्रभाकर. 2 चेंडू तो खेळला. एक सिंगल रन्स त्याची आपल्याला पाहायला मिळाली आहे. जय हनुमान स्पोर्ट पायगावचे खेळाडू आर्यन गोवारी आणि हिमांशु ठाकरे यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत. उभरता सितारे आहेत जय हनुमान स्पोर्ट पायगाव संघाचे. ते देखील आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला जरूर मिळतील. आज खूप चांगले संघ आहेत आजच्या दिवसामध्ये. आई जागमाता चषक 2025 या सोहळ्यामध्ये आज चांगला क्रिकेट जरूर पाहायला मिळेल आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. खऱ्या अर्थानं मयूरजे धूम असतील एकनाथजे टभाळे असतील आणि इतर सर्व जे खेळाडू कितकी बॉईज कंडीपाडा टीमचे सर्वांनी खूप मेहनत घेतली आहे या स्पर्धेकरता. पुन्हा एकदा ड्राईव्ह या ठिकाणी केलं होतं निलेशनं. एक सिंगल या ठिकाणी मिळाली जाईल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक आपण पाहिलं तर पोहोचलं जात आहे ते म्हणजेच 12 या कड्यावरती 12 धावा लागल्या गेल्यात. तिसरं षटक या ठिकाणी चालू आहे. रवी डवळे यांना तुम्ही पाहू शकता. चांगला क्रिकेट. रवी डवळे म्हटलं तर लगेच आम्हाला कृष्णा सातपुते यांची आठवण येते. त्यांच्यात सारखा खेळ सातत्याने रवी डबले देखील करतोय. ह्यांची अपील काय जबरदस्त केली होती आणि ही अपील शक्यतो समोरच्या पंचांकडे करायला हवी. त्यांना क्लिअर अँड क्लिअर अगदी परफेक्ट हे दिसलं जातं. यावेळेस चांगला फटका आहे ऑन साइडला. एक सिंगल मात्र ठिकाणी पूर्ण केले. कुणाल मडके पुढे आलेत फील्ड करेपर्यंत एक सिंगल मात्र पूर्ण होते.
इथून अजून धावसंख्या मात्र जमा कराव्या लागतील. 13 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. परेडचं चालणं खूप गरजेचं आहे टिवरीसाठी. चांगला फटका आहे पुन्हा एकदा ऑन साईडला. ओहो, करारा स्ट्रोक होता. अगदी जमिनीला गुदगुल्या करीत हा चेंडू मात्र मिड विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर फरार झालाय. 4 धावांकरता येतोय चौकार. आम्ही जंगलचे राजे आदिवासी, आम्ही जंगलचे राजे आदिवासी. आमचा दैवत खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर आदिवासी समाज हा जंगलचा राजा आहे. या गाण्यातून निश्चितच थोडस मन आहे ते उत्साहित झालंय. परंतु यावेळेस हा शॉट आपण पाहिला डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय. एक सिंगल मात्र ठिकाणी मिळेल. डिक्लेअर आहे पंच स्ट्राईक त्याच्याकडेच राहील का? यस, थँक्यू. एक सिंगल न मात्र धावफलक जाऊन पोहोचले 18 या आकड्यावरती. स्ट्रगल या ठिकाणी चालू आहेत निलेशचे. खऱ्या अर्थाने जे सलामीचे बॅटर होते त्यांनी चांगला साथ दिला नाही निलेशला. लवकर पास झाले. कुठेतरी शॉर्ट सिलेक्शन त्यांच्याकडनं चुकीचं पाहायला मिळालं. त्यावेळेस निलेश पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता ऑन साईडला. एक सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने 19 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. तिन्ही षटकांचा खेळ मात्र संपन्न झालाय. अजून या ठिकाणी आपण पाहिलं तर मग शेवटचा एका ओव्हरचा खेळ मात्र बाकी आहे. या शेवटच्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर मग किती धावा येतील, काय घडेल, काय बिघडेल, घेऊया एक आपण छोटासा डीज ब्रेक. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 19 यष्टीच्या. आमचा दैवत बिरसा मुंडा आदिवासी, आमचा दैवत दंट्या मामा आदिवासी. आम्ही जंगलचे राजे आदिवासी. काम शेतात करूया रानात हिंदू घाम शेतात घालू. आम्ही कंसरी पिकवून कलग्याल भरूया. जंगलाचे राज नाही वाघाला बिहू. या मातीचे लेख आम्ही लेख वाघोबाची. गिरवाही मायकुल देवत हीच आमची जाती. या जातीचा गर्व माल लाज नाही याची. धन्यवाद डीजे मॅन देखील आमच्या रंगात आलेत. अगदी मोटिवेट करत असताना गाण्याच्या सायानं मात्र सर्व प्रेक्षकांची मनं देखील त्यांनी जिंकलेत. त्यांचं देखील करूया कौतुक. डीजे महेंद्र पवार अप्रतिम सॉन्ग तुमच्या माध्यमातून देखील या ठिकाणी आमच्या लाडक्या प्रेक्षकांना ऐकायला मिळत आहेत. शेवटचं स्लॉगवरचं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये अनिकेत भोमटे. पर्याय खूप होते त्यांच्याकडे. जयेश मोरे देखील होता, कुणाल मडके देखील होता, परंतु यावेळेस अनिकेत भोमटेला पुढे आणलंय. मिस टाइम स्ट्रोक चेंडू जाईल यावेळेस पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोन मध्ये मिळेल एक सिंगल. आणि या सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या आपण पाहिली तर मग जाऊन पोहोचली 20च्या घरामध्ये. फाईन लेग आणि लॉंग लेग आपण पाहिला तर मग पूर्णपणे डिक्लेरेशन झोन आपल्याला भरलेला पाहायला मिळतोय. आज खूप डेव्हलप देखील झाला आहे. अंडीपडा मोठमोठ्या इंडस्ट्रीज देखील या ठिकाणी आपण पाहतोय. पूर्वी हे मैदान आपण पाहिलं तर मग थोडस कचाकच झाडांनी भरलं होतं, परंतु आज जी मेहनत घेतली आहे केतकी बॉयज खंडीपाडा टीमनं या मैदानासाठी खूप चांगलं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थानं आपल्या
पाठीमागे जर चांगलं सहकार्य असतील आणि खास करून गावाचं जरी सहकार्य असलं ना तरी सुद्धा आपल्या गावाचा क्रिकेट हा खूप चांगला सातत्याने पाहायला मिळतोय. यावेळेस हा चेंडू खूप चांगला पाहायला मिळाला. अनिकेत भोमटेचा अगदी वेगामध्ये स्वार झाले होते. वेगाने हा चेंडू मात्र फेकला गेला आणि वेगामध्ये बीट केले निलेशला देखील. डॉट बॉलची सांगता सध्या तरी संत आणि सावधगिरीने चालू असलेला सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेत भोमटे पुढील बॉल हॅप ट्रॅकर लेन परिपूर्ण पिक केले. यावेळेस चेंडू निघून गेलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पार. निलेशच्या बॅट मध्ये येतोय हा बिग ब्लास्ट षटकार. सरू तुम्ही तर फेसन भाऊ भारी व परफेक्ट मिडल ऑफ द बॅट हा स्ट्रोक मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला निलेशच्या बॅट मधनं. जवळजवळ तिसऱ्या बॉल वरती षटकार जरूर खेचलाय. अजून या ठिकाणी एखादा मोठा फटका आला तर धावफलक योग्य ते पाहायला मिळेल. ओहो आलाय की काय, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं झेल जरूर झाला होता परंतु हलकासा पाय मात्र सीमारेषेला त्या ठिकाणी स्पर्श झालाय आणि काय स्पोर्टमॅन स्पिरिट त्या ठिकाणी पाहायला मिळालं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता हा झेल मात्र कॅरी जरूर केला होता परंतु हलकासा पाय जो आहे क्षेत्ररक्षकाचा तो सीमा रेषेला मात्र टच झाला. परंतु काय स्पोर्ट स्पिरिट या ठिकाणी पाहायला मिळालं त्या क्षेत्ररक्षकाकडून. लगेच मात्र त्यांनी 6 धावांचा इशारा केला. ही असते खेळाडू वृत्ती. मैदानाच्या यस या ठिकाणी आपण पाहिलं तर षटकारीच्या ऑन हॅट्रिक वरती आहे. कदाचित तिसरा आला तर पारितोषिक या ठिकाणी मिळालं जाईल परंतु झेलच्या स्वरूपामध्ये बाद होतील. सुनीलजी लोखंडे यांच्या माध्यमातून रोख रक्कम 250 रुपयाचा कॅश प्राइज आहे षटकारांच्या हॅट्रिक करता, विकेटच्या हॅट्रिक करता आणि चौकारांच्या हॅट्रिक करता. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर निलेश चांगला खेळलाय परंतु त्याला चांगला प्रतिसाद मिळाला नाहीये. धावफलक आपण पाहिलं तर 32च्या घरामध्ये पोहोचलंय. इथून अजून एक शेवटचा बॉल शिल्लक आहे. इथून एक अजून शेवटच्या बॉल वरती मोठा फटका आला तर जी सन्मानकारक धावसंख्या लढण्यासाठी हवी आहे ना ही धावसंख्या जरूर पाहायला मिळेल. 32 तर झालेत. पाहूया शेवटचा अजून एक बॉल शिल्लक आहे अनिकेत भोमटेच्या खात्यामध्ये. षटकार जरूर आला परंतु कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. 32 धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत. 32. मित्र या ठिकाणी आपण पाहता जयेश मोरे आपल्याला पाहायला मिळतात. सध्या तरी प्लेइंग 11 मध्ये चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. जगदंब स्पोर्ट पिंपरीपाडा यांचं देखील आगमन झालेलं आहे. तुमचं देखील सहर्ष स्वागत. ओ हा चेंडू मात्र स्वेर हाताला गेलाय. पुन्हा मात्र हा चेंडू फेकावा लागेल. एका धावेनं धावफलक पुढे सरकले 33 वरती जाऊन पोहोचलाय. लढाल तर घडाल नाही तर कुठेतरी मागे पडाल ही क्रिकेटची परिभाषा आहे. लढले तर निश्चितच तुमचं नाव इतिहासाच्या हिस्ट्रीमध्ये जरूर ऍड केलं जाईल. षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे.
ओहो, यावेळेस मात्र ही लेंथ खूप चांगली या ठिकाणी पाहायला मिळाली. शेवटचा बॉल डॉट आणि डॉट बॉलनं फर्स्ट इनिंगचा खेळ मात्र ठिकाणी संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा जोडल्या गेल्या त्या म्हणजेच 33 आणि पुन्हा एकदा 34 धावांचं लक्ष्य मात्र ठिकाणी पूर्ण करायचंय. ते म्हणजेच एकविरा स्पोर्ट वाकीपाडा टीमला. घेऊया आपण या ठिकाणी एक छोटासा डीज ब्रेक. जाऊया महेंद्र पवार यांच्याकडे, त्यांची ऐकूया आपण पॉवर. ए सरू तुम्ही तर फेसन भाऊ भारी व तुम्ही फेसन पोटी भारी व पोसी तुम्ही फेसन पोटी भारी तुम्ही फेसन पोटी भारी व पोसी तुम्ही फेसन पोटी भारी पोसी तुम्ही फेसन पोटी भारी तुम्ही फेसन पोटी भारी व पोसी तुम्ही फेसन पोटी भारी यो रोज रोज हेरान करा पोसनाला रोज रोज हेरान करा यो रोज रोज हेरान करा पोसनाला रोज रोज हेरान करा तुला नखरा पोका भारी व पोसी तुला नखरा पोका भारी तुला नखरा पोका भारी व पोसी तुला नखरा पोका भारी तुम्ही फेसन पोटी भारी व पोसी तुम्ही फेसन पोटी भारी तुम्ही फेसन पोटी भारी व पोसी तुम्ही फेसन पोटी भारी धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. चला आपण लगेच क्षेत्रक्षण लावून घ्यायचं आहे. नाण्याची एक बाजू मित्रांनो आपण पाहिले, नाण्याची दुसरी बाजू आपण पाहणार आहोत. एका बाजूने संघर्ष होताना मैदानात शात मध्ये पाहिलाय, दुसऱ्या बाजूने त्या संघर्षाचं प्रत्युत्तर कशा पद्धतीनं दिलं जाईल हे देखील आपल्याला पाहणं योग्य आहे. चला दोन सलामीवीर मैदानात शात मध्ये आपण त्वरित यायचंय. यस, या ठिकाणी आपण पाहतोय ग्रुप ग्रामपंचायत टिवरीचे विद्यमान सरपंच रवींद्रजी ठक्कर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि त्यांना विनंती करतोय आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. एक चांगलं गोड व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळते रवींद्रजी ठक्कर साहेबांचं आणि निश्चितच त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सध्या वाघाव स्पोर्ट टिवरी हा संघ पाहतोय आणि त्यांचं देखील आयोजन कोण विसरेल, लाजवाब ते आयोजन असतं. मागच्या हंगामामध्ये देखील चांगलं आयोजन नियोजन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जरूर पाहिले. 34 धावांचं लक्ष्य मात्र ठिकाणी पूर्ण करायचं आहे आणि 34 धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील ते देखील आपल्याला पाहायला जरूर मिळेल. दोन बॅटर मैदानी शात मध्ये इन झालेत, अनिकेत भुमटे आणि त्याला साथ देण्याकरिता कुणाल मडके. जयेश वर्गना बॉलिंग ट्रॅक वरती 34 धावांचं लक्ष्य मात्र ठिकाणी पूर्ण करायचे. कधी कधी लो टोटल देखील डिपेंड होतं, परंतु त्याच्यासाठी स्ट्रगल मात्र तुम्हाला चांगले करावे लागतील. चांगला संघर्ष मात्र ठिकाणी करावा लागेल. तुमची मेहनत जी आहे, हार्डवर्क ते मात्र तुम्हाला चांगलं स्ट्रॉंग या ठिकाणी करून दाखवावं लागेल. या सामन्यामध्ये जर तुम्हाला जिंकायचं असेल तर वाघाव स्पोर्ट टिवरी संघाला, कारण तुमच्या अकाउंट मध्ये सध्या बॅलन्स कमी आहे आणि तो योग्यरित्या
वापरावा लागेल. चला त्याचा वापर मात्र या ठिकाणी ऑन होतोय. जयेश वर्गना पहिला बॉल घेऊन येतोय. ऑन स्ट्राईक वरती अनिकेत भोमटे. 586 धावा सध्या अनिकेत भोमटेच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक सिंगल मात्र या ठिकाणी पूर्ण केली आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र ऑन झाले. त्याच्यानंतर कुणाल मडके यांना कोण विसरेल. 447 धावा त्यांच्या नावावरती देखील पाहायला मिळतात. हा संपूर्ण लेखाजोखा आहे. प्रत्येक खेळाडूचा ॲक्युरेटपणे लेखाजोखा वसई तालुका क्रिकेट असोसिएशन मध्ये परिपूर्ण ऍड केला गेलाय. प्रत्येक खेळाडूच्या नावावरती हा रेकॉर्ड आपल्याला पाहायला मिळतोय. जसे तुम्ही लढाल तसा मात्र तुमचा रेकॉर्ड जो आहे तो जरूर ऍड केला जाईल. पहिल्याच बॉल वरती काय जबरदस्त हा पंच पाहायला मिळाला. अगदी वीरेंद्र सेहवागची आठवण करून देणारा हा फटका कुणाल मडकेच्या बॅट मध्ये पाहायला मिळालाय. 6 इरादे स्पष्ट आहेत कुणालचे. पॉवर प्ले शालिष्ट आहे हा बॅटर. बॅक टू बॅक दुसरा देखील ठोकला या ठिकाणी. 6 अरे भाऊ काय झालं तर माझे काले कोंबडेचा पिला नेला. माझे काले कोंबडेचा पिला नेला. घासले जातील तर चमकले जातील. स्वतःला घासाल तर निश्चितच चमकाल यात काही शंका नाहीये. सोन्याला घासलं जातं तेव्हा त्याला चकाकी येते. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा कुणाल मडकेला ती संधी आली आहे. षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली तर सुनीलजी लोखंडे यांच्याकडनं 250 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. ओहो प्रयत्न तर खूप चांगले केले होते परंतु बॅटची हलकीशी स्निक बाकीचं काम एसटी रक्षक करतोय. पहिला धक्का बसतोय. अंपायरच्या निर्णयाची वाट न पाहता मैदानाच्या बाहेर मात्र निघून गेलाय कुणाल मडके. पुन्हा एकदा स्प्लिट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. डोंगरीला पाणी पडते डोंगरीला गो पाणी पडते डोंगरीला. नाही पुरा संगतीला डोंगरेला झालंय काला नेला. पुरा येत नाही धन्यवाद. डीजे एका चांगल्या खेळाडूची ओळख काय आहे ना ते निश्चितच या स्प्लिट मध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक वेळेस खोट खेळून जिंकणं त्यापेक्षा खरं बोलून हारणं हे खूप महत्वाचं असतं. कारण क्रिकेट आहे अनिश्चिततेचा भरलेला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि सध्या तरी एक चांगला खेळाडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला तो म्हणजेच कुणाल मडके. या ठिकाणी निश्चितच आयोजकांच्या वतीनं रवींद्रजी ठक्कर साहेबांना पुन्हा एकदा आम्ही या ठिकाणी अनाउन्समेंट करतो. आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. नजी डबाले साहेब या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून निश्चितच आपल्याला आमंत्रण केलं जातं या ठिकाणी. ओहो चांगला फटका होता. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने पाहायला मिळतोय. ओहो चेंडूची फेकी खराब. बॅकअप या ठिकाणी चुकलं गेलं आणि त्याचा परिणाम त्याचा भुगतान मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या. 2 धावेने धावफलक आपण पाहिलं तर पोहोचले गेले 15च्या घरामध्ये. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस चांगला फटका आहे. खाली क्षेत्र आहे. प्रयत्न या ठिकाणी केले होते निलेश परेडनं. जवळजवळ आपण पाहिला तर मिडविकेट वरन लॉंग लेगच्या दिशेने अगदी वेगानं पळत सुटला होता परंतु अखेरीस मात्र चेंडू निघून गेलाय. सीमारेषा पार 4 धावांकरती आलाय हा चौकार. झालंय काला नेला. पुरा येत नाही
धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. करण नाईक लेफ्ट हँड गोलंदाज, एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे वाघोबा स्पोर्ट टिवरी या संघाचा. एकोणीस धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 34ची गरज आहे, त्यातून 19 धावा मात्र या ठिकाणी पहिल्या ओव्हर मध्ये घेतलेत. त्यामध्ये 18 बॉल आणि अजून सुद्धा 15 धावांची आवश्यकता आहे हा मॅच जिंकण्याकरता. आई एकविरा स्पोर्ट वाकीपाडा या संघाला भावेश बागे आलाय मैदानी शात मध्ये नंबर 3 या क्रमांकावरती. हॅपट्रॅकर बॉल यावेळेस अनिकेत भोमटे. लॉंग लेगच्या दिशेनं निश्चितच हा चेंडू मात्र पाहायला मिळाला होता. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केलीत. दोन्ही टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 21. 21 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. भावेश पागी 69 रन्स त्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा संपूर्ण लेखाजोखा आहे ना डिबेन लाईव्ह टेक्निकल टीम हिस्ट्री मध्ये मात्र ऍड केला जातो. ओ हो के कडक शॉट पाहायला मिळतोय. मिस्टर अनिकेत भोमटे ऑन फायर. 6. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. मैदानाच्या बाहेर झेल पकडलाय. 100 रुपयाचा कॅश प्राइज जरूर मिळेल या ठिकाणी. अगदी एका हातामध्ये झेल, तो पण बसून पकडलाय. चला प्रेक्षकांनी ज्यांनी कोणी झेल पकडलाय त्यांनी मात्र यायचंय. आदरणीय सन्माननीय सुनीलजी लोखंडे साहेबांच्या माध्यमातून आईबा कॅच साठी देखील 100 रुपयाचा कॅश प्राइज मात्र या ठिकाणी दिलं जाईल. एक सिंगल मात्र या ठिकाणी येताना आपण पाहिले. सिंगलच्या मदतीनं 28 धावा धाव फलकावरती. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतो समोरच्या दिशेनं. दोन धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. धाव फलक जाऊन पोहोचले 30च्या घरामध्ये. 30 धावा धाव फलकावरती. अजूनही 4 धावांची इथून गरज असणार आहे विजय करता. चांगलं स्ट्रोक मात्र या ठिकाणी पाहायला मिळतात. ते म्हणजेच भावेश असेल की मग अनिकेत. चांगली पार्टनरशिप देखील बिल्डअप होताना आपण पाहतोय. यावेळेस मात्र थर्डमॅनच्या दिशेने स्लाइस केलं बॉलला एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते 31. 31च्या कड्यावरती. इथून अजूनही 3 धावांची आवश्यकता आहे. त्यानंतर विजयी संघ आणि त्यांच्या समवेत आपण पाहणार आहोत श्री साई दत्त स्फूट काजूपाडा. दोन संघामध्ये पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. कारण नाईकचा पुढील बॉल हो यावेळेस ही लेंथ खूप चांगली या ठिकाणी वापरली होती, परंतु इष्टरक्षक त्या ठिकाणी बीट झालेत. 22च्या स्वरूपाने एक सिंगल धाव जरूर या ठिकाणी पूर्ण होईल. पूर्णपणे सामन्याचं हे जे चित्र आहे ना ते पूर्णपणे झुकलंय एकविरा स्पोर्ट वाकीपाडाच्या बाजूनं. इथून अजूनही 2 धावेंची आवश्यकता आहे 12 बॉल मध्ये. बारा चेंडू आणि 2 धावा. निलेश परेड येत आहे बॉलिंग ट्रॅक वरती.
पुन्हा एकदा एक ही सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण केली. स्कोर इज लेवल. 22च्या सुरूमध्ये ही धाव मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. हवाई हल्ला केलाय, मोठं स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन पाहायला मिळतोय, परंतु काय जबरदस्त झेल मात्र त्या ठिकाणी पकडला गेला. एकच सिंगल धावेची आवश्यकता होती. मोठ्या फटक्याची गरज होती का? परंतु भावेश पागेला मात्र एम एस धोनी बनायचं होतं. कारण एम एस धोनी असे सामने आपण पाहिलं तर मग षटकार मारून फिनिश करतो. परंतु यावेळेस मात्र झेलच्या सरमध्ये भावेशला मात्र परतावं लागलं. तर मात्र एकविरा स्पोर्ट वाकीपडा संघाचा आणखी एक जबरदस्त खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. टेनिस क्रिकेटचे देवता त्यांना संबोधलं गेलं ते म्हणजेच कृष्णा सातपुते यांच्या खेळीला जरूर आपण पाहिलं तर मग रवी ढवळे सतत फॉलो करत असतात. त्यांचा जो ड्रीम आहे तो मात्र सातत्याने आपल्याला पाहायला मिळालाय. बाकी पाड्याचा हा कृष्णा सातपुते आपल्याला पाहायला मिळेल. अगदी त्यांच्या अंदाजानं त्यांच्या स्टाईलनं मात्र सातत्याने खेळ करताना पाहायला मिळालाय. ओहो, यावेळेस आपण पाहिला तर मग डाव्या यष्टीवर जवळ हा बॉल मात्र टाकला होता, हलकासा मात्र मिस झाला. परंतु वाईट बॉल आहे आणि वाईटच्या एका रनने हा सामना मात्र या ठिकाणी जिंकला गेला. चला हँडसेक करायचा आहे आणि मैदान सोडायचं आहे.